चला बघा, पहिला फर्स्ट फॉर्म्युला हा ए रेज टू एम इंटू ए रेज टू एन असं जर असेल हा, ए रेज टू एम इंटू ए रेज टू एन म्हणजे काय, दोघांचा बेस सेम आहे, बेस सेम आहे ना, बेस जर सेम असेल तर आपण ए काय घेणार, कॉमन घेणार आणि वरच्या पॉवरची म्हणजे वरच्या घातांकाची आपण काय करणार, ॲडिशन बेरीज करणार, एम प्लस एन. समजतंय हां, लक्ष द्या, लिहू नका काहीच. ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन असं जर असेल तर बेस कॉमन ए घ्यायचा आणि वरच्या पॉवरची काय करायची, ॲडिशन प्लस करायचं. बरोबर, पॉवर म्हणजे काय, घातांक. हां, तुला जर समजले नाही शब्द मला लगेच सांग. हां बरोबर, एक्झाम्पल आता असं तर येणार नाही आपल्याला पेपर याला सममध्ये, आपल्याला कसं येणार, असं ना एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूब असं जर असेल, त्यांच्या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे, इंटू करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे, गुणाकार करायचं आहे. एक्स एक्स दोन्हीकडे दिसतोय, हां मग एक्स कॉमन घेणार आणि वरच्या पॉवरची काय घेणार, ॲडिशन 2 + 3 म्हणजे आन्सर काय आलं, एक्स रेस टू 5. कळलं. दुसरं सपोज एक्स रेस टू 4 इंटू एक्स क्यूब, सेम तसंच दोघांचं बेस काय घेणार, बेस कॉमन पाहिजे. आपण रूल काय आहे की बेस काय पाहिजे, कॉमन. म्हणजे सपोज इथं जर वाय असेल तर नाही चालणार, बेस कॉमन पाहिजे. एक्स एक्स कॉमन घेतला आणि वरच्याची पॉवर 4 + 3 7. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल, एक्स रेस टू 3 इंटू एक्स रेस टू -2 असं आलं, सपोज मायनस आलं, एक्स रेस टू 3 इंटू एक्स रेस टू -2 असं आलं तर आपण काय घाबरायची गरज नाही. आपला रूल काय, जर दोघांचं बेस कॉमन असेल आणि वरच्याची मल्टिप्लिकेशन असेल दोघांमध्ये तर आपण काय करत असतो, प्लस करत असतो, ॲडिशन करत असतो. मग तेच करायचं, एक्स लिहायचा, 3 लिहिणार आधी, नंतर रूलनुसार आपला काय प्लस आहे आणि नंतर काय -2. कॅल्क्युलेटर काढायचं, एक्स प्लस मायनस काय असतं, मायनस म्हणजे मायनस करायचं, 3 - 2 काय आन्सर येणार 1. आणि साईन कोणाची द्यायची, मोठ्या नंबरची. मोठा नंबर कोणता आहे 3, त्याची साईन काय, याच्या पुढं काही नाही म्हणजे काय असतं, प्लस असतं, म्हणजे आन्सर काय येणार एक्स रेस टू 1. ठीक आहे, समजतंय. म्हणजे एक्स रेस टू 1 म्हणजे तुम्ही असं पण लिहू शकता, नुसतं एक्स लिहिला तरी चालतं. ओके, हे झालं पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन असं असेल, दोघांचा बेस कॉमन आहे अँड काय आहे, डिव्हिजन आहे, भागाकार आहे. बरोबर, तर काय करणार आपण, ए रेज टू म्हणजे काय, घातांक, च्या घातांकाला एम मायनस एन म्हणजे काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं, वजाबाकी करायची. एक्झाम्पल, एक्स रेस टू 3 डिवायडेड बाय एक्स रेस टू 2 असं आलं. दोघांचा बेस कॉमन आहे का, आहे. दोघांमध्ये डिव्हिजन आहे का, डिव्हिजन आहे ना, भागाकार आहे दोघांमध्ये. मग काय करणार, एक्स कॉमन काढला आणि वरच्या पॉवरची काय करणार आपण, सबस्ट्रॅक्शन करणार, 3 - 2 3 - 2 1 म्हणजेच काय एक्स. ठीक आहे, कळालं. हां, हे तुम्ही असं पण करू शकता. दुसरी मेथड काय, एक्स क्यूब डिवाइडेड बाय एक्स स्क्वायर. एक्स क्यूब उसका मतलब क्या रहता है, एक्स क्यूब का मतलब, एक्स क्यूब मतलब कितनी बार एक्स है, 3 बार एक्स है. एक्स इंटू एक्स इंटू एक्स डिवाइडेड बाय एक्स स्क्वायर मतलब कितनी बार एक्स है, 2 बार एक्स है, एक्स इंटू एक्स. अभी इधर 3 बार एक्स है, इधर 2 बार एक्स है, कट करो, एक ये गया ये गया ये गया, क्या बचा, एकच एक्स राहिला म्हणजे एक्स आलं. सेम आन्सर. 2 मेथड आहे, दोन्ही मेथडपैकी तुम्ही कसं पण करू शकता. कळलं आहे. हां, दुसरं सपोज आता साईन चेंज करू आपण, एक्स रेस टू -3 डिवायडेड बाय एक्स रेस टू 2. साईनला घाबरायची गरज नाही. रूल काय की बेस कॉमन पाहिजे अँड काय पाहिजे, डिव्हिजन असेल तर काय करतात, सबस्ट्रॅक्शन करतात. मग सबस्ट्रॅक्शन करायचं, एक्स कॉमन काढला, वरची पॉवर याची काय होते आधी, याची पॉवर काय -3. इथं काय लिहू पुढं, आगे क्या लिखने का, -2 -3 -2 माइनस माइनस क्या होता है
प्लस प्लस करायचं, प्लस करा, 3 + 2 5, आणि साईन कोणती द्यायची असते? मोठ्या नंबरची. मोठा नंबर कोण आहे? 3. त्याची साईन काय? मायनस, म्हणून -5. काय आन्सर आलं? x⁻⁻5. समजतंय? लिहून घ्या थोडं. हां, आपलं आता थोडंसं मराठी मीडियमसाठी आपण याला मराठीमध्ये काय म्हणायचो? गुणाकार, गुणिले म्हणायचो, बरोबर ना? त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणणार आपण आता? त्याला इंटू किंवा मल्टिप्लाय. आपण काय बोलतो जास्त करून? इंटू किंवा मल्टिप्लाय बाय. डिवाइड म्हणजेच काय असतं? अपॉन पण असतं, डिवाइड पण असतं, भागाकार पण असतो, भागिले पण म्हणायचो आपण त्याला. डिवाइड लक्षात ठेवा. प्लस म्हणजे ॲडिशन, बेरीज किंवा अधिक. मायनस म्हणजे वजाबाकी, सबस्ट्रॅक्ट. याला आपण काय बोलणार? 10⁻³ 10⁻³ किंवा 10⁻³ कळलं? मराठीत काय म्हणायचो आपण त्याला? 10चा 3रा घात, घात म्हणायचो. त्यालाच आपण आता काय म्हणायचं? रेज म्हणायचं. शब्द काय? रेज. ठीक आहे, 10⁻³ दुसरं आपण आता काय बोललो? इक्वल टू, बरोबर, बरोबर. एक्स, याला काय बोलताना बोलायचं? x³ एक्सचा काय म्हणायचं त्याला? वर्ग आणि घन असं म्हणायचो. एक्सचा घन बोलायचो, त्यालाच आपण काय बोलायचो? x³ कळलं? म्हणजेच काय? एक्सचा घन किंवा 3रा घात असं म्हणायचं, बरोबर. x². ठीक आहे. अजून काय? अजून कोणता शब्द आहे का तुम्हाला आठवतं का? एवढंच आहे ना बेसिक. हेच तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं आहे. ठीक आहे, तुमचा काय प्रॉब्लेम नाही, तुझा पण काय प्रॉब्लेम नाही, तुला इंग्लिशमध्ये येते. तुम्हाला मराठीतनं आता इंग्लिशमध्ये थोडं थोडं 2 दिवस 3 दिवस खूप झाले. मॅथ्समध्ये काय आपलं जास्त इंग्लिश काही नसतं. हे बेसिक आहे, एवढंच आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. ठीक आहे, एवढं लिहून घ्या. ठीक आहे, 3रा फॉर्म्युला. सपोज असं दिले √x. जर √x दिला असेल तर त्याचं मिनिंग काय घ्यायचं? x⁻². काय घ्यायचं मिनिंग? x⁻², बरोबर. चौथा नुसता x लिखा इधर, ओनली x लिखा है, उसका मतलब क्या रहता है? उसका पावर 1 है, उसका कोएफिशिएंट भी क्या है? 1 है, और उसको डिवाइड भी क्या है? 1 है. आता याला काय काय म्हणायचं आपण? काय बोलतो त्याला? रेज टू म्हणजे काय बोललो आपण? पॉवर. याला काय बोललो? डिवाइड. आणि ज्याच्या शेजारचा नंबर त्याला आपण काय बोलतो? कोएफिशिएंट. काय बोलतात? कोएफिशिएंट. समजलं? म्हणजे सपोज एग्जाम्पल 2x लिखा आहे, तर याचा कोएफिशिएंट कोण आहे? x चा कोएफिशिएंट काय आहे? 2 है. ये क्या हुआ उसका? कोएफिशिएंट. इसका पावर क्या हुआ? 1. कुछ नहीं लिखा मतलब क्या है? इधर 1 है. और डिवाइड क्या है उसको? 1 है. दिख नहीं रहा फिर भी उसको क्या रहते है उधर. समजलं? म्हणजे दिसत जरी नसेल तरी तिथं असतं, अदृश्य. समजलंय? हां. 5वा a⁻b⁻m म्हणजे AB ब्रॅकेट रेज टू काय आहे? पॉवरला काय, त्याच्या घातांकाला काय आहे? m आहे. म्हणजे हा जो m आहे हा a साठी पण आहे आणि b साठी पण आहे. मग आणि यांच्या दोघांमध्ये इथं डॉटचा अर्थ काय आहे? इंटू. कळलं? म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये इंटू असं लिहित नाही जास्त, कंटाळा करतात. डॉट म्हणजेच काय? इंटू. कळलं? म्हणजे असं जर असेल 2.3 तर हे 2.3 असतं. पण जर असं असेल a⁻b तर a.b नाही बोलायचं, याला काय बोलायचं? a⁻b बोलायचं. असं विचित्रच आहे. कळलं? नंबर असेल तर ते पॉईंट समजायचा, आणि जर असं असेल तर त्याला बोलताना कसं बोलायचं? a⁻b. कळालं? a⁻b. मग आपण याचा आन्सर काय काढू शकतो? याचा अर्थ काय? a⁻² पण काय आहे? m आहे, इंटू b⁻² पण काय आहे? m आहे. म्हणजे हा जो m आहे हा a साठी पण आहे आणि
बी साठी पण. एक्झाम्पल एक्स इंटू वाय ब्रॅकेट क्यूब असं दिलं, तर काय याचा आन्सर एक्स क्यूब इंटू वाय क्यूब. काय 6 ए रेज टू एम परत रेज टू एन आहे, 2 पॉवर आहेत. घातांकाला काय आहेत 2 व्हॅल्यू आहेत, एम पण आहे आणि एन पण आहे. तर काय करायचं, त्या 2 जे पॉवर आहेत, जे 2 घातांक आहेत, त्यांच्या दोघांचं काय करायचं असतं मल्टिप्लिकेशन, गुणाकार करायचा असतो, एम इंटू एन. म्हणजे एक्झाम्पल एक्स स्क्वेअर परत पॉवरला 3 असं असेल. म्हणजे एक्सच्या किती पॉवर आहेत 2 पॉवर आहेत, एक 2 आहे आणि एक इथं काय आहे 3 आहे. तर काय आन्सर येणार एक्स इज इक्वल एक्स रेज टू 2 इंटू 3 म्हणजे फायनल आन्सर काय एक्स रेज टू 6. कळलं. हां, याचंच अजून एक एक्झाम्पल घेऊ. एक्स स्क्वेअर वाय क्यूब काय येईल बरं. एक्स स्क्वेअर इंटू वाय ब्रॅकेट होल ब्रॅकेट क्यूब पूर्ण ब्रॅकेट क्यूब. हां हां इंटू वाई क्यूब बरोबर. मतलब क्या किया, ये जो क्यूब आहे, हा जो क्यूब आहे हा याच्यासाठी पण आहे आणि याच्यासाठी पण आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हे कसं सोडवावं लागेल, याच्यासारखं सोडवावं लागेल बरोबर ना. जशी ही एम ची पॉवर होती ही ए साठी पण होती आणि बी साठी पण होती, तसंच हा 3 जो आहे हा एक्स स्क्वेअर साठी पण आहे आणि वाय साठी पण आहे. मग मी अगोदर एक्स स्क्वेअर लिहिणार ब्रॅकेट क्यूब इंटू वायचं काय क्यूब. याच्या पुढे तुम्ही काय करणार याच्यासारखं, आता 2 पॉवर आल्या तर काय करणार 2 इंटू 3 काय आलं 6 आणि वाय काय आला क्यूब. कळतंय. स्क्वेअर रूट किंवा nth स्क्वेअर रूट ऑफ ए रेज टू एम असं असेल. म्हणजे स्क्वेअर रूट आहे पण एन आहे nth स्क्वेअर रूट ऑफ ए रेज टू एम असं असेल तर काय करतात आपण ए लिहिणार, आतला नंबर कोणता आहे एम आणि बाहेरचा नंबर कोणता आहे एम आपण काय करणार आपण एम. ठीक आहे. एक्झाम्पल क्यूब रूट ऑफ एक्स स्क्वेअर, हे क्यूब रूट आहे बरोबर, हे क्यूब रूट आहे असं लिहिलं आहे. म्हणजे हे इथं लिहिलेलं आहे 3 बारीक काढा, असं लिहू नका 3 असं नाही आहे, ते इथं इंटू नाही आहे, हे इथं आहे. कळतंय ना. हां क्यूब रूट ऑफ एक्स स्क्वेअर, आतला नंबर कोणता आहे एक्स, इथं कोण आहे आधी एमच्या जागेवर कोण आले 2 डिवायडेड बाय यांच्या जागेवर कोण आले 3. कळलं 2/3. आठवा ए रेज टू एम लिहिले. सपोज मला हा ए रेज टू एम असा नाही लिहायचा, मला याला चेंज करायचं, तर मी काय करू शकतो 1/ए रेज टू पॉवर इथं काय होती प्लसमध्ये होती, पॉवर प्लसमध्ये आहे, ती जर खाली लिहिली तर काय होणार मायनस ए बरोबर. उलट याचे एक्झाम्पल सपोज 1/x रेज टू -3 आहे, 1/x रेज टू -3 आहे. मला या एक्सला काय करायचं आहे वरती घ्यायचं आहे, तर काय करणार मी वरती गेल्यावर काय होणार एक्स इथंच लिहिणार आणि -3चं वरती गेल्यावर काय होणार +3. म्हणजे प्लस असेल तर मायनस होणार, मायनस असेल तर प्लस होणार, साईन काय होणार चेंज होणार. कळतंय. हां आता सपोज 9 इथं लिहिलं 2 आणि इथं लिहिलं 3. 2/3 बोलतो आपण, बोलताना 2/3 मराठीत असं बोलायचं आपण 2/3. याला 2 ला काय बोलायचं न्यूमरेटर, मराठीत काय म्हणायचं त्याला आपण अंश. (3) याला काय म्हणायचो डिनॉमिनेटर इंग्लिशमध्ये, आपण खाली याला काय म्हणायचो छेद. 2/3 असं बोलायचं आपण मराठीत. इंग्लिशमध्ये काय बोलतात 2/3. वरच्या व्हॅल्यूला काय म्हणायचं न्यूमरेटर, खालच्या व्हॅल्यूला काय म्हणायचं डिनॉमिनेटर.
कळतंय? आता खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला ए प्लस बी अपॉन सी असं जर असेल, म्हणजे हा जो सी आहे हा कॉमन आहे, ए साठी पण आहे आणि बी साठी पण आहे. मग असं असेल तर काय करणार, आणि त्यासाठी काय कंडिशन आहे, हा जो सी आहे हा कुठं पाहिजे, डिनॉमिनेटरला पाहिजे, छेदला पाहिजे, खालच्या साईडला पाहिजे, वरती नाही चालणार. असं जर असेल तर काय करू शकतो आपण, ए अपॉन सी प्लस बी अपॉन सी, नॉट लाईक दिस. असं नाही पाहिजे. सी अपॉन ए प्लस बी असेल तर आपण असं नाही लिहू शकत, सी अपॉन ए प्लस सी अपॉन बी, हे रॉंग आहे. कळालं? दोन्ही लिहून ठेवा. असं असेल तर हे आन्सर आहे, हे चालणार आहे का? नाही चालणार. एक्झाम्पल एक्स प्लस वाय अपॉन 3, याच्यासारखं आले का? दोन व्हॅल्यूचं ॲडिशन आहे, बेरीज आहे आणि खाली एक नंबर आहे कॉमन. मग काय लिहिणार, एक्स अपॉन 3 प्लस वाय अपॉन 3. कळतंय? ए अपॉन बी प्लस सी अपॉन डी. आपण याला, हे आपण 7वीला शिकलेलो LCM, लसावी, बरोबर ना? खूप इम्पॉर्टंट आहे, बेसिक. आपल्याला शाळेमध्ये सांगितलेलं 7वीला नीट झक मारा, नीट अभ्यास करा. आपण नीट 9वी झक मारली, त्यामुळे 7वी आपली नीट नाही गेली, 9वी नीट नाही गेली, त्यामुळे बेसिक कच्चं झालं. LCM नीट करायचं. LCM हे म्हणून हे आपण जे शिकतोय ना, हे आता 7वीतच शिकतोय. लॉ ऑफ इंडायसेस आपल्याला 7वीला होते, तिथून चालू झाले. इंजिनिअरिंग अजून खूप लांब आहे, आता शिक आपण 7वीचा अभ्यास करतो. 7वी नंतर आपण थोडं हळूहळू पुढे येणार, 10वी नंतर डिप्लोमा. कळेल तुम्हाला, अजून 1-2 दिवस लागतील. ए अपॉन बी प्लस सी अपॉन डी असं असेल, 4 नंबर आहेत, तर काय करत असतात, तिरकस गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ए इंटू डी प्लस बी इंटू सी डिवायडेड बाय भागिले बी इंटू डी. म्हणजे काय केलं, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं, आणि नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. समजलं? हां. एक्झाम्पल एक्स अपॉन 3 प्लस वाय अपॉन एक्स स्क्वेअर असं असेल. 4 नंबर दिसतात आहेत, याला आपण काय म्हणणार, ए, हा बी, हा सी आणि हा डी. मग याच्यानुसार करा. काय लिहू, एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू वाय डिवायडेड बाय 3 इंटू एक्स स्क्वेअर. आता याच्या पुढं याचा आन्सर निघतं का रे, एक्स इंटू एक्स स्क्वेअरचा आन्सर निघतं का? काढता येईल का आन्सर? आज आपण फर्स्ट फॉर्म्युला काय घेतलेला सांगा. फर्स्ट फॉर्म्युला आपण घेतला तेच आलं तिथं, बरोबर. ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन, दोघांचा बेस कॉमन असेल तर पॉवरची काय करतो आपण, ॲडिशन करतो, बेरीज करतो. इथं दोघांचे बेस कॉमन आहे का? आहे. इथं पॉवर काही नाही म्हटल्यावर काय असतं, 1 असतं ना. पॉवर जर दिली नसेल तर काय असते, 1 असती. म्हणजे इथं तुम्ही दिसणार, तुम्हाला दिसली पाहिजे ती 1 लगेच. मग काय लिहिणार, याच्या पुढचा आन्सर एक्स एक्स कॉमन काढला, इथं 1 + 2 3. कळलं? याचा आन्सर येतं, याचा आन्सर नाही आहे काही. हे 3y तसंच तसंच आणि हे 3x² तसंच तसंच. कळलं का? आपण हे असं केलं ना, सिंगल सिंगल सोपं वाटतं. आत्ता तुम्ही ट्रेलर बघितला, पेपरला असलं येणार आहे, डोकं चालत नाही की हे याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. त्यासाठी काय करायची आहे, प्रॅक्टिस. कळलं? हे बघितल्या बघितल्या लगेच ट्यूब पेटली पाहिजे की दोघांचा बेस काय आहे, कॉमन आहे. मग पॉवरचे काय करणार, ॲडिशन करणार, बेरीज करणार. कळते? 4 नंबर असतील तर काय करतो आपण, LCM करतो. कळलं? एवढं लिहून घ्या.
क्लियर? आताचा जो फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युल्याच्याच थोडंसं पुढचं बघा. सपोज तुम्हाला 4 नंबर दिले नाही, एक्स अपॉन वाय प्लस किंवा अगोदर असंच घ्या ए अपॉन बी प्लस सी. डी दियाही नाही, ती दिलंच नाही, तर काय करणार? जे दिलं नाही त्याला अपॉन मनातल्या मनात काय मानणार? 1. सी अपॉन काय मानणार? 1. मग बाकी झाले 4 नंबर नेहमीप्रमाणे. मग सांगा काय फॉर्म्युला होता आपला? ए इंटू 1 प्लस बी इंटू सी डिवायडेड बाय भागिले बी इंटू 1. म्हणजे जो नंबर दिला नाही त्याला आपण काय मानणार? 1 मानणार. सर कळते? हां. एक्झाम्पल एक्स अपॉन वाय प्लस 3 असं दिलं. कोणता नंबर दिला नाही? डी दिला नाही ना. याला आपण काय म्हणणार? ए. याला आपण काय म्हणणार? बी. याला सी. डी दिला आहे का? नाही दिला. मग काय करणार? मनातल्या मनात इथं हे लिहायची गरज नाही. असं तुम्ही मनातल्या मनात असं डॉट नेट 1 मानायचं. कळलं? मग काय करणार? एक्स इंटू इथं काय मानणार? 1. एक्स इंटू 1 प्लस वाय इंटू 3 डिवायडेड बाय भागिले वाय इंटू 1. याच्या पुढचा आन्सर एक्स इंटू 1चा आन्सर काय असतं? एक्स. वाय इंटू 3चा आन्सर 3y डिवायडेड बाय वाय इंटू 1चा आन्सर वाय. कळतंय? दुसरं एक्झाम्पल एक्स प्लस वाय अपॉन 3 असं दिलं. सपोज कोणता नंबर दिला नाही? बी दिला नाही. मग बीला काय मानणार? 1. इथं मनातल्या मनात काय मानणार? 1. मग सांगा काय लिहू? एक्स इंटू 3 प्लस 1 इंटू वाय डिवायडेड बाय 1 इंटू 3. त्याच्या पुढचा आन्सर एक्स इंटू 3 3x 1 इंटू वाय वाय 1 इंटू 3 3. कळतंय? ओके. ए अपॉन बी डिवायडेड बाय सी अपॉन डी. मगाचं काय होतं? सॉरी, हे घेण्याच्या आधी हे घ्या. ए अपॉन बी इंटू सी अपॉन डी. याच्या पहिल्या फॉर्म्युलामध्ये इथं काय होतं? प्लस ॲडिशन होती. आता इथं काय आहे? इंटू. मल्टिप्लिकेशन आहे, इंटू आहे, गुणाकार आहे. तर काय करायचं? समोर समोर स्ट्रेट सरळ सरळ मल्टिप्लाय करायचं. ए इंटू सी डिवायडेड बाय बी इंटू डी. सरळ सरळ गुणाकार करायचा. एचा सी बरोबर, बीचा डी बरोबर. याच्यात काय झंझटची गरज नाही. असं क्रॉस मल्टिप्लाय वगैरे गरज नाही आहे. सरळ सरळ मल्टिप्लिकेशन. एक्स अपॉन 3 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 3 सॉरी इंटू. बोला. ए बी सी डी आले 4 नंबर. हां. मग काय करायचं? बोला. एक्स इंटू एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 3 इंटू 3. हां. याचा आन्सर सांगा बरं. एक्स इंटू एक्स स्क्वेअरचा आन्सर एक्स स्क्वेअर कसं काय? एक्स इंटू एक्स स्क्वेअर कसं काय? एक्स क्यूब ना. एक्स कॉमन काढला, याची पॉवर काय? इथं काही नाही म्हटल्यावर 1. 1 प्लस 2 3. कळतंय ना? दोघांचा बेस कॉमन आहे. बेस पाया कॉमन काढला आणि पॉवरची काय केली? ॲडिशन केली, बेरीज केली. कळतंय ना? 3 इंटू 3 9. 3 इंटू 3 9. ओके, समजतंय? 11वा ए अपॉन बी डिवायडेड बाय सी अपॉन डी. 4 नंबरची भागाकार आहे, 4 नंबरची डिव्हिजन आहे. असं जर असेल तर सोडवायची पद्धत कशी असती? ए अपॉन बी जसं आहे तसंच लिहायचं. हा डी जो आहे ना, हा उडी मारून कुठे जातो? वर जातो. इंटू होतो. हा डी कुठं जाणार? वरती. आणि सी कुठं जाणार? खाली. कळलं? ए अपॉन बी इंटू डी ऊपर गया और सी नीचे. कळलं? एग्जाम्पल एक्स अपॉन वाय डिवाइडेड बाय 3 अपॉन 2.
आता मोठं डिव्हिजन कोणतं आहे ते बघायचं. मोठं डिव्हिजन कोणामध्ये आहे? हे मोठं डिव्हिजन आहे ना. हां, मोठं डिव्हिजन म्हणजे हा कोणता नंबर आहे? बी. आणि हा कोणता नंबर आहे? सी. हा ए बी सी अँड डी. मग काय करणार? एक्स अपॉन वाय इंटू 2 कुठं जाणार? वरती 2/3. याच्या पुढचा आन्सर x इंटू 2 का x इंटू 3? x इंटू 3. x इंटू 2 काय वाटतंय? सांग. x इंटू 2. इथं काय साईन आहे? मल्टिप्लाय. मल्टिप्लाय काय वरतीच फॉर्म्युला आहे. सरळ सरळ मल्टिप्लाय करायचं. ते क्रॉस मल्टिप्लिकेशन कधी आहे? प्लस असलं तर. इथं प्लस असेल तर क्रॉस मल्टिप्लाय. इथं सरळ मल्टिप्लाय म्हटलं x इंटू 2 काय आला आन्सर? 2x आणि y इंटू 3 3y. कळलं? लिहिताना आपण असं लिहितो डायरेक्ट. समजतंय? हां, आता हे सोपं आहे. आता ते ट्विस्ट काय करतात? एक नंबर देतच नाही कोणता तरी. एक्झाम्पल x/3/2 असं दिलं. x/3/2. आता असं जर दिले तुम्हाला 4 नंबर दिलेत का? नाही, 3च नंबर दिले. तर पहिल्यांदा डोकं काय लावायचं? हे मोठं डिव्हिजन आहे. हां, मोठ्या डिव्हिजनच्या खाली काय असतं? याला आपण काय म्हणणार? सी. याला आपण काय म्हणणार? डी. याला आपण बी म्हणणार नाही. कळलं? याला आपण काय म्हणणार? ए म्हणणार. बी दिलाय का? नाही दिलाय. मग जो दिला नाही त्याला काय मानणार? 1. याला बी मानायचं नाही. याला काय मानायचं? ए. इसको क्या अज्यूम करने का? ए अज्यूम करने का. बी अज्यूम नहीं करने का. समझा? तो अभी इसका आंसर क्या आएगा? x. अभी इसको ऐसे लिख सकते हैं अपन, x/1 डिवाइड 3/2. अभी हो गया बराबर a, इसको b, इसको c और इसको क्या? d. 4 नंबर हो गया. अभी उसके जैसे फॉर्मूले क्या आंसर आएगा? x/1 इंटू 2/3. इसके आगे का आंसर x इंटू 2 सीधे सीधे मल्टीप्लाई. x इंटू 2 2x 1 इंटू 3 3 1 इंटू 3 3. बरोबर. 1 प्लस नाही करने का, मल्टीप्लाई करना है. 1 इंटू 3 3. 3 एके 3. बरोबर ना? समजलं? कळतंय? जे दिलं नाही त्याला काय मानणार आपण? 1. आता असं होतं, ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल समजा x/3 डिवायडेड बाय 2 असं असं. आता कोणतं व्हॅल्यू दिली नाही? याला आपण काय म्हणणार? ए. याला आपण काय म्हणणार? बी. याला आपण काय म्हणणार? सी. काय दिलं नाही? डी दिलं. डी दिलं नाही त्याला काय म्हणणार? 1. x/3 डिवायडेड बाय 2/1. नेहमीप्रमाणे आता x/3 इंटू ये d किधर जाएगा? ऊपर 1/2. इसके आगे का आंसर x इंटू 1 x 3 इंटू 2 6 3 इंटू 2 6. समजलं? कळतंय रे? हे फॉर्म्युले खूप बेसिक आहेत आणि महत्त्वाचे आहेत. हे आलं तर पुढचं तुम्हाला येणार. ठीक आहे. आपण आत्ता जुनं शिकतोय. अजून लगेच आपण डायरेक्ट डिप्लोमाला उडी नाही मारू शकत.